नमस्कार मित्रो, आजची कथा आहे अनुदान. ही माझी कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अनुदान. टमरेलं वाट्यावर फेकलं, दात येड वाकडं घासलं, गुळनाग केल्याने राम्या चुलीपुढं आला. स्वती चुलीपुढंच होती, म्हातारी तिथंच होती. राम्या भलताच गडबडीत आला होताच. आलेला लांबणच बोलला, मी जातोय पालीला, पटकुनी भाकर कर बरं स्वते. आता इतक्या रामपारी कशाची भाकर आली आणि एवढं काय काढलंय तुम्ही पालीला इतका रेटमध्ये? आता हे गारपिटीचं अनुदान जमा झालेच जणू. कशाचं अनुदान? अगं महाग नव्हते का ती गारपिटी झाली, बरंच नुकसान झालं होतं, ते पंचनामं केलं होतं, त्याचं अनुदान आलंय जणू. किती आलेत काय नू? स्वतीने त्याला प्रश्न केला. एकरी अडीच आलेत जणू. आता आपलं रान 3 एकरच आहे, 7,500 धरून चल. इतकं? स्वतीला धक्काच बसला. काम न करता एवढं पैसे जमा होत्यात म्हणलो. जेव्हा दिवसभर राबावं लागतं तेव्हा केव्हा 200 रुपये हातावर ठेवतात मजुरीने गेलं तर. असं एकदम 7,500 रुपये म्हणजे लयच झालं की ते. आणि ते बी फुकटच. आतीचा चेहराच खुल्ला होता. खाली बसा, चहा करते. तुमची आंघोळ होस तर थाप येते भाकऱ्या, बसा खाली. स्वातीचा मूडच बदलला होता. रामाचे बी ते लक्षातच आलं होतं. अरे बसून ते करून जमन वय, बाळ्याबरोबर जावं लागन त्याच्या फटफटीवर. मला काय कळायचं आहे तिथं? आटप लवकर जरा. चहाचा आशेनं ते तिथंच टाकला. पात्याला साखर टाकीत स्वाती म्हणाली, मी काय म्हणते, येणार आहेत पैसे तर थोडं सोनं करू. लय हिनीतवानी दिसतं बायात. स्वती बारीक आवाजात म्हणाली. मागच म्हातारी बसली होती. आता म्हातारीला ऐकू जाऊन मी जमायचं नाही ना, ते तिसरंच काही खोसपाट काढायची. काय याड लागलं का तुला? एवढूशा पैशात काय सोनं येईल? सोन्याला तसली आग लागली. आता 5,000 काय येत आहे? आता म्हणलात की 7,500 आलेत, आता लगेच 7,500 कसं झाल्यात? अगं अजून चेक करायचे. लोक म्हणतात एकरी अडीच आलेत, आपल्या खात्यात किती पडलेत ते तर बघावं लागेल की. आलेलं काय सारंच आपले असतात का? त्याचे मागं बी लय भूतं असतात. आता नुसतं बँकेत काढायलाच 400-500 रुपये जाते. मरणाची गर्दी असेल तिथं. आपली गाडी आळशीजणार आहे. 400-500 दिलं म्हणजे तिथली चपराशी देतात आणून लवकर. हां, तलाट्याला बी एकरी 200 द्यायचं असं काय ते ठरलं आहे जणू. आता 1,000-1,200 तर असंच गेलं की. राजेन सारा हिशोबच सांगितलं. आता ग बया, त्यांना का म्हणून द्यायचं? सरकार आपल्याला देते की त्यांना? आता साधं रानात आपण सवासणी गाठल्या तरी आपण भूताचं निवत करतो की नाही? हे तरी एवढं मोठं अनुदान आहे आणि ही सारी जीवन भूतच असतात. ते कसं सोडतील? आणि तर डग धरतेत. काय बी खुसपाट काढून पुन्हा खात्यात रुपया पडू द्यायचे नाहीत ते. भूताचं निवत भूताला तेव्हाच लागतो. असलं राम्याचं गणित ऐकलं की तिचं हिरमुडच झाला. आणि तिच्या आकलीच्या पलीकडचं होतं सारं हे. मग काय, एका हाताने देतात आणि दुसऱ्या हाताने घेतात. काय सरकार आहे असलं? स्वातीने तिच्या भावनाच पुढं मांडले. तसंच तर असतं, फुकटचं येते. आपल्याला कोण फुकट खाऊ देतं आहे? आणि एवढ्या गाड्या आणि गोड्यानं उडीत आहेत ते कशाच जीवावर? त्यांना काय पगार आहेत काय? असं 10-5 घेऊन प्रपंच चालित आहेत ते. हे बरं आहे, आयत्या वेळात नागोबा. तू आटप बरं. बैल रानात बांधतो आणि तसंच जातो. ते मारक बैल ढावळ्या तुला नाही मिळ बसू द्यायचा. मग त्या अनुदानात काहीच नाही का मला? आपल्या पदराला पीळ घालीत स्वाती बोलली. आता काय पाहिजे? सोनं नाही पण पंचमीला साडी तरी निदान. लग्न झाल्यापासून कवा हौसानं साडी नाही घेतली. स्वाती खरंच बोलत होती. कशी चाली साडीन बिडी? रामाला कवाचं तरी आठवलं. तू जरा तिच्या जवळ जाऊन बोलला. स्वाते, लबाड नाही बोलायचं. तेव्हा चांगली भारीतली साडी घेतली होती तुझ्या हातानं. आपण बिडाला गेलो होतो तेव्हा पिक्चर पाहायला. तवा नवनवीन होतं. आता अशात केव्हा घेतले?
मायावर तर प्रेमच नाही राहिलं तुमचं. आता स्वातीला अडतच आलेली होती. हे डिस्का खुळीस तू तशीची तशीचीच बाजून असं हसलं की मग लयच कसं तरी होतं बा. कसा दिवस गोड जातो माझा. आता रामाचा बी मूड जरा रोमॅटिकच झाला होता. जा तिकडं तुमचं तर कवा बी काय. ती लाजली. स्वतीला अड्डी राजे पागल व्हायची गेली ती. आता नाही मी सशीवाडीची साडी नेसणार. आणता ना मला साडी. स्वातीला राम्याकडून कबूलच करून घ्यायचं होतं. हा नाव तर लागनच. पण एक सांगतो अनुदान मिळालं तर बरं का. नाहीतर माझ्या खिशात घडकू बी नाही. हा आता बाळालाच पेट्रोलचे पैसे अनुदान उचलव द्यायची बोध करावं लागेल. असं कशाला उगा कुणाला पुढं नाक खाजायचं आहे. पेट्रोल पुरते मी देते की पैसे. राहू दे. असलाच प्लॅन करावा लागतो तेव्हा तो झटन अनुदान काढायला. नाहीतर कशाचं काय लक्ष देतोय तो. त्याच्या मागे 100 असतात. असलं बी बॅन केलाय वय. राजाची खांद्यावर हिंजडात येते स्वाती बोलली. राजाने पिशी घेतली. बाहेर पडायची पोरगी दारात वैष्णवी आली. हा दुसरीकडे आहे पोरगी वैष्णवी. दादा पारेला चाललात ना. मग ऐकाव. नवं कपडं 4 वह्या 9च दप्तर पाहिजे मला. गॉलबेल फुगून पोरगी बोलली. अगं चिमणे पैसे नाहीत. पैसे आले की आणणार तुला. कळलंय मला. पैसे आलेत ना. आईचं तुमचं ऐकलंय मी. अनुदान आलंय की. आता ह्या पोरीला पण अनुदान आलेलं कसं कळलं. वैष्णवीकडं ते नुसता कौतुकानं बघतच बसला. हिला कळलंच कसं असं. आमचं चोरून ऐकत होती काय चिमणी. दादा चिमणी नाही म्हणायचं. एकदा सांगितलं ना तुम्हाला. राणी म्हणायचं मला. राणी. वैष्णवीकडं कौतुकानं बघत राम नुसतं भरायला. आता राणी कसं म्हणायचं बरं त्या पोरीला. साधं आपल्याशाने तिला कपडं घेणं व्हायना. चांगलं दप्तर आणणं व्हायना. आणि राणी म्हणायचं. बरं बरं राणीसाहेब द्या परवानगी. द्या एक पप्पी. निकीची पप्पी घेतली. बँकेचं पासबुक घेतलं. ते कॅरीबॅगेत गुंडाळलं. भाकरीचं गठुडं घेतलं आणि गोठ्याकडे निघाला. अनुदान मिळालं पाहिजे कडे आज. स्वतीला भारी साडी. वैष्णवीला कपडं वह्या पुस्तकं दप्तर सारं आणायचं. आपलं बी बनेन फाटल्यात ते बी नवं कोरच आणायचं. गेल्या गेल्या अनुदान भेटलं पाहिजे. रामाच्या मनात बी स्वप्नात तंग आलाच होता की. चटणीच दिली. अनुदान मिळालं ना घ्या बजं बिजं. नाही तर मिसळ बिसळ. कालवण नाही झालं आज. स्वतीनं आपलं लांबूनच मोठ्यानं बोलली. जाऊ दे. मोठ्या जोमानं गडी निघाला. गोठ्यात आला. बैल राणा चिरकडाला बांधावेत तसंच जायचं ठरलं होतं. बाळाला फोन केला होता. बैल सोडून बाहेर आला की म्हातारी आडवीच आली. पालेला निघालास काय. आडवी बिरावूनच म्हातारी बोलली. हा पालेलाच चाललो होतो. खाली बघत रामा बोलला. कशाला चाललास काय ना. होतं थोडं काम आहे. का म्हणून लावाड बोलतो रा. अनुदान का काय आलंय ना. म्हातारीनं जागावरच आडादांडू घातला. आलंय म्हणते पण त्या अगोदर चेक तर करावं लागेल. सरकारी पैसे असतात त्याला साथ ना त्या आड्या. आलं पैसे तर एक चुळीचं खण आणशील का. फारच विरून गेली बघ चुळी. चुळीच नाही राहिली घालायला. म्हातारीनं फार लुगडं मागं सारूनच विरलेल्या चुळीत दावली. राजेश मनात गलबलून आलं. आपण एवढं काम करतो. आपल्या आईच्या अंगाला धड चुळी नाही. बायकोला साडी नाही. करायचं काय असलं जिंदगाचं. आपल्या अंगावर त्याला थुकावंसं वाटलं. चुळीच्या खणाला कशाला पाहिजे का अनुदान बिनुदान. हा अगोदर सांगू नये तो. आता तुझी काय तारामळ मला माहीत नाही बाई. अगं पण लुगडं बिगड्याचा विषय वेगळा. हा चुळीला कित्येक लागतात पैसे. आणले असते का आपण महाग बी. तसं एवढं लय टेन्शन नको घेऊ. पडलं असलं पैसे खात्यात तर आण. सरकारी पैशाचं हातात पडू तर काय खरं नसतं बघ.
नाही नाही, त्यासाठी अनुदानाची काय गरज आहे? तशीच आणीन की चोळी मी तुला. तसं कुठून आणशील? मला काय कळाना वय. आणि उगं जीवाला खाऊ नको. जात असते दिवस, सूर्याची आडबी ढग येते, पण बाजूला सरतेतच की. जातील हे बी दिवस जातील, असं म्हणाले. म्हातारी बाजूला सरकली. आता अनुदानाचं आईला कळालंच कसं? हिरवी तिला काहीच ऐकू येत नाही. हे कसं ऐकू गेलास म्हातारीला? आता म्हातारी कितीही म्हणले तरी तो जीवाला खातच बसला आणि त्या गणगणीतच तो आता पालीला आला. बँकेत समोर भली मोठी रांगची रांग होती. आता एवढ्या रांगेत कसं पासबुक चेक करायचं आणि कसं अनुदान काढायचं, त्याचं तर पार उरत अडकला. टपरीवर चहा प्याला. बाळ्याने अजून गपचीप 10-12 जणांची पासबुक गोळा केली होती. मागच्या दारानं बँकेत शिरला बाळ्या. बाळ्या रोज त्यातच आहे. ओळखी असत्यात, लिंक बी असते त्यांची. आपल्या असल्या गर्दी तो भरावं लागणार नाही याचं भारी सुख वाटत होतं आम्हाला. चेंगराचिंगरी नाही, ढकलाढकली नाही, आणि ते सारं चालू होतं. लोकांची सारी तारामळ बघून त्याला हसू यायला लागलं. कुठं मगच मारी करीत बसायचं? पैसे गेलेलं बरं, पण असली झंझट तर नाही ना. 20 मिनिटात बाळ्या आला. स्वराचं पासबुक भरून आणलं होतं त्याने. आता चहाच्या टपरीच्या आड बाजूला शिल्पा भरायचं काम सुरू केलं. एक जणाची शिल्प भरायला लागला. रामाचा बी नंबर आला. रामा दादा, किती काढायचं रे तुझं? अगोदर किती जमा झाल्या ते तर सांग की. 750 रुपये. 700 काढू का? 50 राहू द्यावत खात्यात. बाळ्या, 750? असं कसं रा? एवढंसं कसं जमा झालं? 3 एकर रान आहे माझं, आणि हिशोबानं 7.5 व्हायला पाहिजेत. आता मी काय खोटं बोलतोय का? हे बघ तुझं पासबुक. आता पैसे काढून द्यायची मदत करतो आपण, आणून टाकायचं काम तलाठी करतो. आता तलाठी म्हणजे त्याच्या हाताखालची कुत्रीच करत असते, पण ते काम त्यांचंच असतं बाबा, ते आपल्याला नाही सांगता यायचं. अरे पण एवढं पैसे कसं रे? सावताच्या परम्याचं 3 एकर जमीन आहे, आणि त्याला चांगलं 7-8 हजार भेटलेत. आता भेटलं असते, जमिनीवर नसतं ते. पेरा लावण्यावर असतं, आपण कोणतं पीक लावलं आहे, किती क्षेत्रात लावलं आहे, आज सारं गणित असतं त्याचं. आता मग सारंच जमीन पेरतो, पडी कशी पडून देईल मी जमीन? हे राम्या, उगं नको एरंडाचं गोळा हाकू. इथं कुणाला वाट टाईम आहे रे? बाळ्या त्याची नसली भरायची स्लीप तर माझी भर, आणि त्याला हाकू दे गुऱ्हाळ. लाडाचा नाम्या म्हणला. राम्याचा हातपाय जळून गेलं होतं. साऱ्याला चांगलं अनुदान मिळालं, मलाच का मग कमी? त्यांनी किती विचार केला तर त्याच्या आकल्याच्या बाहेरचं होतं सगळं. तसाच थांबला आणि बाळ्याकडं पासबुक सर केलं. काढ 700 काढ, आणि बाजूला येऊन बसला. बाळ्या पासबुक घेऊन बँकेत गेला. रामाच्या पोटात आग पडली होती. बाजूच्या हाटलात बस तळत होतं. गरम गरम मिसळीवर बी लोक चांगलं ताव हाणीत होते. त्या बाकड्याच्या बाजूला भाकरी सोडली. चटणीला ठुसे देऊन एक घास तोंडात ढकलीत होता. पोटात भुकीची आग होतीच की. अर्ध्या तासात बाळ्या आला. रामाच्या हातावर त्यानं मोजून 300 रुपये ठेवलं. बँकेच्या साहेबाचं 200, माझं 50, तलाट्याचं 200 रुपये, आणि त्या चपराशाचं 50. आणि मी माझं फक्त पेट्रोलचंच घेतलं बाबा, तुझं काहीच पैसे नाही घेतलं. तुला पैसेच कमी मिळाले तर कशाला उगं मला? बाळ्यानं सारा हिशोब सांगितला. 3 100च्या नोटा घेऊन रामानुस उभा होता. डोळ्यासमोर स्वातीची साडी, वैष्णवीचं कपडं, दप्तर, वह्या, आईची चोळी, आणि त्याचं फाटलेलं बनीन दिसत होतं. हे सारं स्वप्न त्याच्या डोळ्यातून घळा वाहत होते. डोळ्यापुढं नुसता अंधार झाला होता, आणि पचा तो स्वतःच्याच अंगावर थुकायला लागला. आणि सारे लोक बघत होते, हे येडं झालंय का? कमून थुकतोय. पण त्याचं भान त्याला राहिलं नव्हतं. रामा नुसतं स्वतःवरच थुकत होता. धन्यवाद.